3-4 महिन्यापूर्वीपासून हे चाललं होतं, भूतानला जायचंय. आमची एक टूर कोरोनामुळे ती राहिली होती, रद्द झाली होती, आता झाली. त्याची ती तयारी चालू होती सगळे. नंतर वैभवबरोबर माझा ट्रान्झॅक्शन झालं होतं, किती पैसे काय पाठवायचं. आणि मी एक बघितलंय, वैभव अगदी परफेक्ट, म्हणजे वेळच्या वेळेला कधी काय द्यायचं, कधी कुठली इन्फॉर्मेशन द्यायची, नंतर बँकेचं सगळे डिटेल्स द्यायचे, नंतर मग हळू सांगायचं एवढे तुमचा पहिला हप्ता भरा. मग आम्ही तो भरायला सुरुवात करायचो. म्हणजे हे आम्हाला नेहमीच झालं होतं, कारण काय आम्ही त्याच्याबरोबर बऱ्याच वेळा गेलो होतो. आणि ही टूर म्हटली तर आता असं असतं की टूरमध्ये मंडळी कशी असतील काय माहीत नाही. परंतु माझ्याबरोबर किरण पोद्दार, त्याची फॅमिली आणि गजानन नलावडे, म्हणजे आम्ही 6 जण एकत्र होतोच. नंतर राहता राहिली आपले तुळसकर, तिथं नेहमी त्याच्याबरोबर असतात. तिच्याबरोबर सुद्धा आमचं ट्रान्झॅक्शन खूप चांगलं झालं होतं. नंतर मग आमची मंडळी, दुसरी मंडळी कशी असतील काय असतील वगैरे, पण कर्मधर्म सहयोगा नाही, सगळी मंडळी खूप चांगली निघाली. आणि दुसरं असं की वैभव फायनान्समधला MD काय केलेलं, MBA MBA केले, फायनान्समधलं MBA केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी ठीक आहे नोकरी केली, सगळं केलं, पण त्याच्यानंतर याच्यामध्येच यायचं होते आणि याच्यात करिअर करायचं होतं. हे करिअर केलं, पण करिअर करता जे MBA मध्ये जे शिक्षण मिळालं वैभवला, त्याच्यामुळे जी आता टूरचं कसं संयोजन करायचं, काय करायचं आणि इमर्जन्सी आली तर काय करायचं, हे जे लागतंय ना, एक समयसूचकता पाहिजे. आणखी पुन्हा त्याच्यासाठी वैभव कधी असा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कधीच नसतो, पॉझिटिव्हच असतो आणि तो सकारात्मक असतो. म्हणजे मिळणार आणि करून देणारच. त्याच्यामुळे वैभव बरोबर जाणं हे आम्हाला म्हणजे खूप बरं वाटतं. आणि दुसरं आता ह्या भूतानबद्दल म्हटलं तर भूतान अगदी लहानसा देश आहे, गरीब देश आहे, परंतु भूतान जो आहे देश अगदी शिस्तप्रिय देश आहे. मंडळी अशी खूप चांगली शिस्तप्रिय. आम्ही 5-6 दिवसामध्ये एकदाही आम्ही बसचा गाडीचा हॉर्न ऐकलेला नाही. याच्यामध्ये म्हणजे कशी शिस्त अशी बघा. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी जी साईट सीइंग केली, नंतर पारोला गेलो, थिम्पूला गेलो, तिकडनं पुन्हा गेलो वगैरे, खूप वेल अरेंज आणि वेळेच्या म्हणजे आणि बाकीचं आमची मंडळी सुद्धा तशी 60+- त्याच्यामुळे सगळं तयारी वगैरे सगळ्यांची छान होत होती. त्याच्यामुळे वैभवला तो काही प्रॉब्लेम नव्हता. तरी असतं कधीतरी मग आमच्या टूरमध्ये तसं सगळे एकत्र जायचं, जवळजवळ 5-10 मिनिटाच्या फरकाने सगळे एकत्र यायचे. आणि वैभव तुला सांगतो की याच्या पुढच्या टूर जे असतील त्या आम्हाला सांगून ठेव, आणि आम्ही सुद्धा पुढे त्याची प्लॅनिंग करू. आणि प्लॅनिंग करता याच्यातले काही मंडळी आम्ही निवडू, कशी आम्हाला आता असं आहे तर मी बरेच टूर्स केलेले आहेत, वीणामधनं केसरीमधनं बऱ्याच टूर्स केलेले आहेत. तर वैभव थँक्स, अत्यंत आभारी आहे. आणि आता आम्हाला फक्त आम्ही घरी जायचे वेळ लागले एवढेच. धन्यवाद.